सन्मार्गावर वाटचाल करावयास सहचार्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे रणसंग्रामातील हत्ती शरप्रहर सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी दृष्टांचे कटू शब्द सहन केले पाहिजे. कारण जगात दुःशीलांची कमतरता नाही. जो हत्ती दांत शांत होतो आणि माणसावेळेला जातो त्यालाच युद्धात नेतात. जो दांत शांत असतो अशा हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणे ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु आत्मसंयमी पुरुष या सर्वांहून श्रेष्ठ होय. अश्व, गज इत्यादी कोणतेही वाहन आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारांवर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. म्हणजेच स्मृती संप्रजन्ययुक्त राहा. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सत्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा एक जरी सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सत्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी जर तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करला, परंतु मूर्खांची मैत्री नको. दुष्कृत्ये न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा. सर्व कुविचारांना मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रवी असले तरी तुम्ही उपद्रव करणार नाही असा निग्रह करा. जरी दुसरे हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करत असले तरी तुम्ही चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी तुम्ही ते आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी तुम्ही तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी तुम्ही परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी तुम्ही इतरांच्या बद्दल सदिच्छा बाळगाल. जरी दुसऱ्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब कराल. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, निर्वाणासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र सत्य आणि मुक्तीच्या पथावर योग्यपणे राहाल. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वामुळे उद्धट असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दृष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. निब्बाणावरील प्रवचने. 1. निब्बाण म्हणजे काय? एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात राहत होते. तेथे सारीपुत्त सुद्धा होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही वारस म्हणजेच उत्तराधिकारी व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेमुळे मी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या खोलीकडे निघून गेले. सारीपुत्त मागे राहिले होते. भिक्खूंनी त्यांना निब्बाणाचा अर्थ सांगावयास विनंती केली. तेव्हा सारीपुत्त म्हणाले, भिक्खूंनो, लोभ हा अकुशल धर्म आहे. द्वेष हा अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा द्वेष यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा,
बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हाच मध्यम मार्ग होय. क्रोध, दृष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, प्रमाद यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचेच दुसरे नाव निर्वाण होय. त्या महास्तवीर सारिपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले व त्यांनी त्याचा स्वीकार केला.